नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतोय। एक बोधकथा सांगणार आहे। हल्लीच्या काळामध्ये माणसं शरीराकडे दुर्लक्ष करत आहेत, योगा करत नाहीत, फिरत नाहीत, पैशाकडे लक्ष देतात। सर्व पैसा पैसा पैसाच म्हणत आहेत, पण पैशापेक्षा शरीर फार महत्त्वाचं आहे। एका गावात दोन व्यक्ती राहत होते। एकाचं नाव राम होतं आणि एकाचं नाव श्याम होतं। श्याम हा खूप श्रीमंत होता, राम गरीब होता। रामने एका दिवशी श्यामला म्हटलं, अरे श्याम, तू माझ्यासोबत फिरायला चल, योगा कर। श्याम म्हणायला लागला, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, मी योगा करणारच नाही। 10 वर्ष निघून गेले। 10 वर्षानंतर श्याम बिमार पडला, डॉक्टरकडे गेला। डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि डॉक्टरनं सांगितलं, श्याम आता तू दररोज योगा कर, फिर, तरच तू वाचू शकतोस, नाही तर नाही। दुसऱ्या दिवशी तो रामकडे गेला आणि म्हणायला लागला, श्याम, अरे तू म्हणतोस ते खरं आहे, डॉक्टरकडे गेलो, पैसाही घातलो, पण डॉक्टर म्हणताय फिर, योगा कर। तात्पर्य बोलण्याचा म्हणजे अगोदर आपण शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, शरीराची काळजी घेतलं पाहिजे, योगा केलं पाहिजे, फिरलं पाहिजे, नंतर मग पैशाचा विचार केला पाहिजे। शरीर सुखी तर सगळं दुनिया सुखी। धन्यवाद।